नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला कोणताही जिम, महागडा डाएट प्लॅन किंवा औषध न वापरता फक्त घरगुती उपाय करून माझं पोट कसं कमी झालं, हा माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. मी आधी खूप प्रयत्न केले. चालणे, डाएट, उपास, पण पोटाची चरबी काही कमी होत नव्हती. मग मी ठरवलं की नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने शरीर बदलायचं. आणि फक्त 7 दिवसात मला फरक जाणवायला सुरुवात झाली. तुम्हाला हे पोट कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं पोट कोणत्या कारणामुळे वाढलं आहे? मी दिवसभर बसून काम करत होते. पाणी कमी पिणे, रात्री उशिरा जेवण आणि हालचाल कमी. यामुळे पोट पुढे येत होतं. सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी भूक नसताना खायचे. तेव्हा मी ठरवलं, मोठे बदल नाही, छोटे बदल करायचे. मित्रांनो, मी जे सांगते आहे ते कोणताही जादूचा उपाय नाही. मी फक्त छोट्या सवयी बदलल्या आणि 7 दिवसात माझ्या पोटावरचा फुगलेपणा कमी व्हायला लागला. आता मी तुम्हाला एक एक टिप सविस्तर सांगते. टिप 1. सकाळी कोमट पाणी प्लस लिंबू. पहिल्या दिवशी मी उठल्याबरोबर चहा घेत नव्हते. सर्वात आधी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायचे. यामुळे पोट साफ होण्यास मदत झाली. शरीर हलकं वाटायला लागलं. सुरुवातीला चव वेगळी वाटते, पण 2 ते 3 दिवसांनी सवय लागते. तुम्ही सकाळी उठल्यावर पहिल्यांदा काय पिता? कमेंटमध्ये सांगा. टिप 2. सकाळी हलके चालणे. मी जिमला गेले नाही. फक्त 10 ते 15 मिनिटे चालायला सुरुवात केली. यामुळे शरीर गरम होतं, पचन सुधारतं आणि पोटाभोवतीची चरबी हळूहळू कमी व्हायला मदत होते. महत्वाचं म्हणजे सुरुवातीला जास्त करू नका. टिप 3. साखर कमी करणे. मी पूर्ण साखर बंद केली नाही, पण प्रमाण कमी केलं. चहा गोड कमी केला. बिस्किटे बंद केली. आपल्याला लक्षातही येत नाही, पण साखर पोटावर चरबी जमा करते. टिप 4. जिरे पाणी. जेवणानंतर अर्धा चमचा जिरे पाण्यात उकळून प्यायचे. यामुळे गॅस, फुगलेपणा आणि जडपणा कमी झाला. ज्यांना जेवल्यानंतर पोट फुगतं, त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी उपाय आहे. टिप 5. रात्री हलके जेवण. पूर्वी मी रात्री जड जेवण करायचे, पण नंतर भाजी, सूप किंवा हलकी भाकरी सुरू केली. रात्री पचन मंद असतं, त्यामुळे हलकं खाल्लं की पोटावर चरबी साठत नाही. टिप 6. जेवताना पाणी टाळणे. ही सवय बदलायला वेळ लागला. जेवताना पाणी प्यायल्याने पचन मंद होतं. मी जेवणाच्या 30 मिनिटांनी पाणी प्यायला सुरुवात केली आणि फरक जाणवला. टिप 7. हळूहळू खाणे. मी आधी 5 ते 7 मिनिटात जेवण संपवायचे. आता 15 मिनिटे घेतले. हळूहळू खाल्ल्याने पोट लवकर भरल्यासारखं वाटतं आणि जास्त खाणं टाळता येतं. टिप 8. सकाळी स्ट्रेचिंग. फक्त 5 मिनिटे स्ट्रेचिंग केलं. पोट, कंबर आणि पाठ सैल झाली. यामुळे शरीरात स्टिफनेस कमी झाला. टिप 9. दिवसभर कोमट पाणी. मी थंड पाणी पूर्ण बंद केलं. दिवसभर थोडं थोडं कोमट पाणी प्यायचे. यामुळे पचन सुधारलं आणि सूज कमी झाली. टिप 10. संध्याकाळी चालणे. जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे चालले. हा छोटा बदल खूप मोठा ठरला. जेवण लगेच चरबीमध्ये बदलत नाही. टिप 11. तळलेले पदार्थ टाळणे. पूर्ण बंद नाही, पण 7 दिवस टाळणे. यामुळे शरीर हलकं वाटायला लागलं. टिप 12. रात्री 8 नंतर खाणे बंद. हा सर्वात कठीण भाग होता, पण 3 दिवसांनी भूक कमी लागायला लागली. शरीराला पचनासाठी वेळ मिळतो. टिप 13. पुरेशी झोप.
झोप कमी असेल तर वजन कमी होत नाही. मी मोबाईल लवकर बाजूला ठेवून 7 तास झोपायला सुरुवात